तर चला रेसिपीला तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हलवा मासा। हाय मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलेलो आहोत हलवा। हा बघा, हे अशा प्रकारचा 2 किलोचा हलवा असेल एक प्रकारे अंदाजा। तर आपण ह्याचं फ्राय बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, हे असा हलवा आहे। तर हे आपण बाजारामधून आणलेलं आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। छान असं खवले काढून घ्यायचे। अशा प्रकारे आतली घाण काढून घेणार। अशा प्रकारे आतली सगळी घाण काढून घ्यायची। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे धुवून झालेलं स्वच्छ। हे बघा, हे अशा प्रकारे बस। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे स्वच्छ धुवून झालेले। तर आपण आता कटिंग करून मसाला लावणार आहे याला। तर मॅरिनेट करणार आहे आपण। हे बघा, हे अशा प्रकारे चिऱ्या मारून घ्यायच्या। तर सर्वात पहिला आपण घेणार आहे लिंबू कट करून। अद्रक लसूण पेस्ट। तर लाल मिरची पावडर, हल्दी पावडर, धनिया पावडर आणि आहे चिकन मसाला, टाटा नमक चवीनुसार टाकायचं। आणि ह्याच्यात आपण टाकणार आहे निंबू। अशा प्रकारे निंबू ॲड करायचं ह्याच्यात। जेवढं निंबू ॲड केलं तेवढं स्वादिष्ट आणि छान होतं, कारण आपण फ्राय करणार आहे, अख्खा फ्राय करणार आहे। याच्यात मिक्स करायचा पूर्ण मसाला असा। आणि अशा प्रकारे लावून घ्यायचं व्यवस्थित। छान असं मॅरिनेट ठेवायसाठी ठेवायचं आपल्याला 1 घंटाभर। चला, तर 1 घंट्यासाठी आपण मॅरिनेट ठेवणार आहे। तर आपण मसाला लावून घेतलेला आहे। तर आता आपण मॅरिनेटसाठी ठेवणार आहे कंप्लीट 1 तासासाठी। तर चला। हां, तर मित्रांनो 1 घंटा मॅरिनेट झालेला आहे। तर आपण याला कॉर्नफ्लॉवर लावणार आहे। कॉर्नफ्लॉवरने एकदम कडक असं होतं। हे झालं कॉर्नफ्लॉवर लावून। आता तयारी चूल पेटवायची। लाकडं पण आणलेत सुकलेले। अशा प्रकारे चूल तर पेटलेली आहे। कढाई, सर्वप्रथम टाकणार आपण तेल। आता याच्यात आपण मासा सोडणार आहे आणि हे
मॅरिनेटसाठी ठेवलेलं आहे आपण. हे बघा अशा प्रकारे तेल फुल गरम झालेलं आहे. मासा पण रेडी आहे, मसालेदार हलवा मासा. तर मित्रांनो आता आपण फ्राय करायला घेणार आहे, बघू शकता. हां नाही झालं, थोडं झालं. बघू शकता ह्या अशा प्रकारे फ्राय होत आहे मासा. इकडे बसलेले आहेत आमचे दादा, बघू शकता. तर खास बोलवले आम्ही यांना आज मच्छी खाण्यासाठी. बरंच कडक होत आहे. आली भीती वाटायला लागली. हे बघा लालसर असं फ्राय झालेलं आहे, बघू शकता. एकदम कडक, एकदम क्रिस्पी झालेली. दाणे दाणे लोक खायला म्हणलं. जंगलामध्ये तुम्ही पण रेसिपी टेस्ट करा, खूप छान हलवा मासा आहे. आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगू कसा आहे. घेते स्टार्ट. एकदम मस्त तेल कडक झालेलं आहे. छान असा फ्राय करायचा आहे. खास रेसिपी जे आहे तुमच्यासाठी. छान असं फ्राय केलेलं आहे. आता तर आपण टेस्ट करायला घेणार आहे. आकाश असा याच्या अगोदर कुठे गेला होता का रेसिपी बनवायला? नाही, मी याच्या अगोदर कुठंच नाही गेलो. कसं वाटतंय इथे येऊन? मस्त, छान वाटतंय ना? हो. मला मासे पकडून फ्राय करायला जास्त आवडतं. मासे वगैरे फ्राय करायला मस्त आवडतं. हो. हा मासा कुठला आहे? हा हलवा मासा आहे. तर मित्रांनो, रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाकडं सुकलेले आहेत का? हा, सुकलेले आहेत. हा लाव पटापट त्याच्या खाली. खूप असं मेहनत आहे अक्षयची पण. हे बघा, हे अशा प्रकारे मासा झालेला आहे. हे बघा फुल गरम आहे. तर आम्ही आता स्टार्ट करणार आहे टेस्ट करण्यासाठी. हे असा अख्खा मासा खायचा आहे तुम्हाला आता. होय, हा लगेच चालू करायचं. लगेच चालू करायचा. एक असं नंबर मस्त झालेला आहे मासा. मासा चालू करा. 2 पीस कर.
कसं झालं टेस्ट? एकदम मस्त. हे बघा हे अशा प्रकारे काटा नाही काय नाही, एकच काटा असतो ह्यात. फ्राय करा, टेस्ट करा आणि आमच्या पाटलांना कमेंट करा. पुढचा व्हिडिओ दादा घेऊन येणार आहेत. 4 कोंबड्या, अख्ख्या 4 कोंबड्या खाणार आहेत त्याने. काय बोलायचं एवढं बोलता येत नाही ना. एक नंबर मस्त झालेला आहे. एक नंबर रेसिपी झालेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. फुल टेस्टी आहे. आमच्या सोबत आहेत मोठे दादा. दादा कसा आहे मासा? एकदम मस्त. आवडली तुम्हाला रेसिपी? हा, आवडली. होणार आहे. खूप छान जागा आणि खूप छान लोकेशन आहे. हे बघा हे अशा प्रकारे लोकेशन बघू शकता. रम्य असं वातावरण आहे. छान असं. आता खायचं हे बघा हे असं. नितीनला काय म्हणू नका. चल तो काहीच म्हणू नका. गोड्या पाण्यातले ना. होय. मित्रांनो हे आहे मासा, हलवा मासा. हे बघा बघू शकता किती मोठा आहे. कढी. तेल पडते. हो, एक नंबर हलवा मासा. तुझ्यावढा आहे मासा. खाल्लेलं पण असतं ना.